नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा दिवस खूप खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर हा ब्लॉग म्हणजे पूर्ण पूजा झाल्याच्या नंतर मी तुम्हाला विश करते, सुरुवात व्हिडिओची करते। पूर्ण पहिल्यांदाच सर्व पाहुणे वगैरे आता गेले, त्याच्यानंतरच मी आता घेतलं, जरा थोडी रिलॅक्स झाले आणि म्हटलं चला आता शूट करायला पाहिजे। तर आज शनिवार होता, श्रावणी शनिवार। मग म्हटलं आज पूजा, श्रावण महिन्यातली पूजा असते माझी दरवर्षी, म्हणजे तिसरं की चौथं वर्ष आहे ना हे आपलं? तिसरं असेल। हा, तिसरं वर्ष आहे आमचं पूजा घालायचं। तर मग आज पूजा एकदम व्यवस्थित अशी छान पार पडली आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल मी पूजेची काय काय तयारी वगैरे केली होती ती, आणि सर्व कोण पाहुणे वगैरे आलेले वगैरे असं जे जवळचे होते त्यांना बोलवली होती आणि सर्व व्हिडिओमध्ये दिसेल। तर व्हिडिओ नक्की बघा। आणि छान अशी आजची पूजा झाली आणि तुम्हाला जेवणाचं पण दाखवलं। तर जेवणाची मी ऑर्डर दिली होती यावेळेला बाहेरची, आणि 20 माणसांचं जेवण वगैरे होतं। एकदम व्यवस्थित परफेक्ट असं जेवणाची क्वांटिटी होती आणि व्यवस्थित असं पुरलं, म्हणजे माझी धावपळ झाली नाही। दरवेळेला काय होतं की जेवण घरी बनवते आणि मग त्यामुळे सर्व धावपळ होते, आणि आम्ही दोघंच जण असतो आटपायचं, त्यामुळे जास्त तारांबळ उठते। त्यामुळे आज बाहेर बनवलं होतं, ऑर्डर होती। तर छान हे झालेलं, आणि प्रसाद मी बनवलेला प्रसाद घरीच। तर आपण दरवेळी म्हणजे 1.25 किलोचा प्रमाणाचा अंदाज असतं किंवा 1.25 किलोचा प्रसाद बनवायचा असतो सत्यनारायणच्या पूजेला, पण तेवढे पाहुणे वगैरे नसतात किंवा आपल्याला माहिती असतं की एवढं संपणार नाही। मग मी अशा वेळेला ना 1.25 वाटीचा अंदाजाने प्रसाद बनवते आणि एकदम परफेक्ट होतं प्रसाद, व्यवस्थित साखर तूप याचं प्रमाण एकदम व्यवस्थित दुधाचं। तर हा बघा एकदम छान असा भाजला गेला, आता सर्वांना देऊन झाला आणि आता हा एवढा प्रसाद माझा उरलाय। आणि आपण घरात मोजकेच म्हणजे दोघे तिघे असतो आणि पूर्ण सत्यनारायणच्या पूजेची तयारी करायची असते। तर मी काय केलं, सकाळी सर्व तयारी करून घेतली, म्हणजे घरातली देवपूजा वगैरे असं सर्व करून घेतलं आणि पहिलं प्रसाद बनवून घेतला। म्हणजे गुरुजी जेव्हा आले कधी लवकर तर प्रसाद तयार असतो, मग त्यामुळे पूजेची तयारी करायला काही हरकत नसते। मग आपल्याला मग तो प्रसाद करून घेतला तयार, आणि नंतर आमचं जेवण बनवलं रेग्युलरचं, आणि मग आम्ही पूजेला बसलो। आणि पूजेला बसायच्या अगोदर पण जेवढं आपल्याला काय साहित्य लागतं ते सर्व आम्ही घेऊनच बसले होतो, म्हणजे काय उठायचं गरज नाही। कुठल्याही शुभकार्याची सुरुवात आपण मुख्य दरवाजापासूनच करतो। तसंच आज घरी सत्यनारायणची पूजा होती, म्हणून मी पहिल्यांदा मुख्य दरवाजा गोमूत्र, पाणी आणि गुलाबजल टाकून स्वच्छ पुसून घेतला, आणि त्याच्यानंतर मग स्वस्तिक आणि शुभलाभ लिहिलं। आणि त्याच्यासाठी ना कुंकू, हळद, चंदन आणि गोमूत्र, गुलाबजल यांचा वापर करून कुंकू असं भिजवून घेतलं होतं आणि त्याच्याने हे शुभलाभ लिहिलं। आणि उंबरठ्याची पूजा केली, रांगोळी मग थोड्या वेळानंतर रांगोळी काढली, कारण रांगोळी काढायला मला बराच वेळ जाणार होता आणि गुरुजी येण्याची वेळ झाली होती। मग नंतर म्हटलं थोड्या वेळाने रांगोळी काढेल, आणि मग गुरुजी आले आणि पूजेला सुरुवात झाली। तर आम्ही पूजेला बसण्याच्या अगोदर ना सर्वच घेऊन असं बसलो होतो, कारण घरी बाबा फक्त होते आणि आम्ही दोघं जण। मग जेवढं पूजेला साहित्य लागणार, अगदी कोमट पाणी, मूर्ती धुवायला लागणार ते पाणी, प्रसादाचा शिरा आणि असं सर्वच घेऊन बसलो होतो, म्हणजे मॅनेज होतं। मग एवढ्याच जर आपण सर्व घेऊन बसलो तर व्यवस्थित पूजेचं असं मॅनेज होऊन जातं। आणि जेवणाचा वगैरे कार्यक्रम म्हणाल किंवा नातेवाईकांना बोलवणं वगैरे तर मी नेहमी संध्याकाळी आता बोलवते, कारण पूजेच्या वेळेला मग कसं लक्ष राहत नाही पूजेकडे, मध्येच येणारे जाणारे लोक असतात, मग त्यांना पाणी द्यायचं वगैरे असं डोक्यामध्ये असंख्य प्रश्न असतात। मग त्यापेक्षा मग मी काय ठरवते की सकाळी पूजा शांतपणे होऊ देते आणि संध्याकाळी मग सर्वांना प्रसादाला बोलवते। तसंच ह्या वर्षी पण मी तसंच केलं। आम्ही सर्वांनी अशी पूजा सकाळी उरकून घेतली आणि सकाळीच पूजा करावी असं सांगतात गुरुजी, म्हणून मी पण सकाळीच उरकली पूजा। आणि मग संध्याकाळी अशी मी तयार झाले छानपैकी, गजरे वगैरे घालून तयार झाल्याने पूर्ण शूट मी अशी तयार होतच होते, तेवढ्यात पाहुणे संध्याकाळची याची सुरुवात झाली आणि मग पुन्हा तो शूट राहून गेला, कारण माझं असं कोण घरी आलं की पहिली त्यांची उठबस झाली पाहिजे हे असं असतं। म्हणून मग मी ते सर्व ठेवून दिलं माझं आवरणं, आणि मग पाहुणे आले त्यांच्याकडे त्यांना पाणी वगैरे देणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, कारण
वर्षातून एकदाच असं घरी येत असतात सर्वजण, मग एकदम छान वाटतं. पूजा घालण्याचा हा एक माझा उद्देश असतो की घरी त्या निमित्ताने येतात, वर्षभर कोणाला असं काही विशेष बोलवणं होत नाही. तसं हे सर्वजण बघाल तर हे सर्वजण आम्ही क्वार्टर्समध्ये राहत होतो. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे, विंगमध्ये राहणारे सर्वजण आहोत. आणि ही छोटी मुलं, त्यांचं बालपण एकत्र गेले, आणायचं आणि त्यांचं बालपण एकत्र गेले त्याचं, त्यामुळे त्याचा बॉन्ड जास्त आहे त्या मुलांबरोबर, म्हणजे तो अजून काही विसरलेला नाहीये. आणि मग संध्याकाळच्या आरतीला अशी सुरुवात झाली. एकदम छान अशी आरती, म्हणजे सर्वजण आरती बोलण्यामध्ये एवढे आमच्याकडे एक्सपर्ट आहेत ना, भरपूर छान सर्वजण आरती म्हणतात. आरती झाल्याच्या नंतर मग जेवण वाढायला सुरुवात केली. पहिल्यांदा लहान मुलांचं म्हटलं आटपून घेऊया, कारण त्यांचा प्रचंड गोंधळ सुरू होता. तर जेवणामध्ये ना पनीर कढाई, मसाले भात, चपाती, लोणचं, पापड, गुलाबजामुन आणि काकडीची कोशिंबीर असा साधा आम्ही मेनू ठेवला होता, की म्हणजे सर्वांनाच जाईल, लहान मुलांपासून त्यांना आवडेल मेन म्हणजे लहान मुलांना. नंतर असं जेवण होतं. आणि आम्ही ह्याला सगळं जणी पहिल्यापासून आम्ही बहुतेक त्यावेळेला आम्ही जास्त प्रोग्राम करायचो क्वार्टर्समध्ये असताना, त्यामुळे सर्वांना अशी सवय घरी गेल्याच्या नंतर अशी जेवण वगैरे वाढायची किंवा मदत करायची. तसं आमचं हे सर्व करणं सुरू होतं. झाले माझ्या चला उचला काय हे घेऊन जावा दीदीला द्या. हा दीदीला द्या, हाताने पकडता. आता मी खाते माझ्या तोंडात, येऊन दे मी ठेवून टाकते माझ्या तोंडात. स्वराला हे द्या नंतर. अगं एक खाली खाली ताट बघ. अरे इथं हिला बघितलंच नाही मी. लहान मुलांसाठी मी पेपर डिश वापरले, कारण त्यांना नीट पानामध्ये जेवता नसता आलं. आणि आमच्या मोठ्यांसाठी केळीची पानं घेतलेली आम्ही. आणि इतकं छान असं केळीच्या पानामध्ये जेवायला आवडतं ना, मला तर स्वतःला प्रचंड आवडतं. आमच्याकडे ना दर श्रावणी सोमवार आणि शनिवारी केळीच्या पानामध्ये जेवायचे, आणि ते पण लवकर संध्याकाळी 7-7:30ला. त्यामुळे त्या आठवणी भरपूर होत्या. म्हटलं ह्या वर्षी ना आपण पूजेला केळीच्या पानांमध्येच जेवायचं. ऍक्च्युली सर्वांनाच वाढायचा प्रयत्न होता, पण ती केळीचे पानं ऐन वेळेला आम्ही कट केली तेव्हा कळलं की थोडी कमी पडत आहेत. मग म्हटलं जाऊ दे, लहान मुलांना आपण डिशमध्येच जेवण देऊया, कारण त्यांना नीट जेवता नाही येणार त्याच्यामध्ये. केळीच्या पानांमध्ये ना एक असा पातळ असा थर असतो मेणासारखा, तो आपल्या विविध आजारांवरती उपयुक्त ठरतो, म्हणजे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या आजारांवरती. आणि म्हणूनच पूर्वीच्या काळात केळीच्या पानांवरती जेवणाला फारच महत्त्व होतं. आणि दुसरे कारण की पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही, पर्यावरण आपण दूषित करत नाही, कारण केळीची पानं पटकन मातीमध्ये विघटून जातात. म्हणूनच मी ह्या वेळेला केळीच्या पानांचा असा वापर केला. आणि अशी पूजा वगैरे इतकं छान असं प्रसन्न वातावरण होतं ना. मग जेवण झाल्याच्या नंतर मी म्हटलं थोडा वेळ बसा, असं तरी आपण कुठे भेटतोय. मग आम्ही झालं जेवण वगैरे निवांत थोडा वेळ गप्पा मारत बसलेलो. पावडर वगैरे व्यवस्थित आहे ना. दरवर्षी आम्ही असे शेवटी फोटो काढतो, कारण ह्या गोड आठवणी असतात आणि दरवर्षी आम्हालाच आमच्यामधले फरक असे कळत असतात. आणि छान वाटतं म्हणजे हे फोटो नंतर बघताना 1 वर्षानंतर. तर असा सत्यनारायणच्या पूजेचा माझा ब्लॉग होता, आणि हा ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा माझा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. असंच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.